Malls in abroad. गुड मॉर्निंग. क्या करते? नो वेज. तुम्ही इंडियन्सचे चहात काय दूध वगैरे घालता ना, ते अजिबात हेल्दी नाहीये. सो मी हे सगळं बंद करणार आहे. अजिबात हेल्दी नसतं म्हणजे? आणि एक मिनिट, तुम्ही इंडियन्स म्हणजे काय? तू इंडियन नाहीयेस का? काय झालंय काय? सकाळी सकाळी ताप वगैरे आली? ताई, म्हणजे मी आता इंडियन आहे, पण फार दिवस राहणार नाहीये. सो मी तिकडचं सगळं एटिकेट्स, त्यांचं राहणं खाणं पिणं, फॉरेन मॅनरिझम सगळं शिकते आता. फॉरेन टूर वगैरे चालली की का ऑफिसची? नो, पण आता मी नवीन अपॉर्च्युनिटीजचा विचार करतेय. म्हणजे लाईफ मध्ये कसं सगळे ऑप्शन्स ओपन ठेवायला पाहिजे ना, तसं. म्हणजे लव्ह, मॅरेज, वर्क, एव्हरीथिंग. मधुरा, सगळं ठीक आहे ना? हो. ओ गॉश, म्हणजे ऍज युजल जिजूने तुला काहीच सांगितलं नसणार, सो मीच सांगते. ते माझ्यासाठी एक NRI मुलगा शोधणार आहे. सो आय एम जस्ट थिंकिंग ऑफ गिव्हिंग इट अ चान्स. मधुरा, एक मिनिट. काय बोलतेस? तुझं प्रेम आहे ना आदित्यवर? हो तर मग मी कुठे म्हणते की माझं प्रेम नाहीये त्याच्यावर, किंवा मी त्याला सोडून जाणार आहे. अगं ताई, जर जीजूने माझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधला जो ऑब्व्हियसली आदित्यपेक्षा बेटर असेल, तर मी त्याचा विचार करेन ना. आणि एक मिनिट, मला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? सॉरी हा, मी आता अजून भीक नाही मागू शकत माझ्या प्रेमाची. हो मधुरा, कळतंय मला, पण अगं आदित्यचं काय? त्याचं काय? हे बघ, ऍट सम स्टेज ना यू हॅव टू बी प्रॅक्टिकल ताई. आज तू कसं डोक्याने विचार केलास आणि तू खुश आहेस, तसंच मलाही करायचंय. आणि हे बघ, राहिला प्रश्न आदित्यचा, तर मी नसणार आणि तुझंही लग्न झालंय म्हटल्यावर तूही नाहीयेस, तर तो होईल मूव्ह ऑन ताई. कम ऑन. हे बघ, तू ना आता उगाच फार विचार करत बसू नकोस. तुझं काय चहाचं वगैरे झालं की मला सांग, मी येते. चल. मधुरा इतका प्रॅक्टिकल विचार करते? हे सगळं देवाशीच जुळून आणतायत. पुन्हा सगळं नीट करायचा प्रयत्न करताय. आदित्य, नमस्कार. नमस्कार. सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला. मी प्रदीप देसाई. मला देवाशीष सरांनी पाठवलं. हो. त्यांची मुलगी दुर्वा आहे का घरी? हो आहे ना, या ना आत या. या, बसा. दुर्वाकडे काय काम होतं? काही कागदपत्रांवर मला दुर्वाची सही हवी होती. ती मिळाली की मी लगेच प्रोसेस सुरू करीन. सॉरी, मला काहीच माहित नाही याबद्दल. कसली प्रोसेस? अहो मॅडम, मी एजंट आहे, विजाची कामं करतो. मी दुर्वाचा विजासाठी अर्ज भरायला आलोय. सर मला म्हणाले पुढल्या महिन्यापासून 6 महिने ते USA ला असणार आहेत म्हणून. आहे ना दुर्वा घरी? हो हो, आहे ना, घरात आहे. दुर्वा, बाळा इथे लवकर ये. इथे बस. ही दुर्वा. बाळा, या काकांना काही सह्या हव्यात तुझ्या, ते सांगतील तसं कर. हा, काय पण हे? USA ला जायचं ना तुला?
अर्ज भरायचा आहे, पटापट सह्या दे. वाव, USA कुठे करायच्यात सह्या? युएसएचं नाव ऐकून ध्रुवा किती खुश झाली. म्हणजे देवाशिष जे म्हणतायत ते करून दाखवतायत. सगळं सरळ आहे मीरा. तुला सगळ्या बंधनातून ते मुक्त करू पाहताय. घेऊन टाक निर्णय. तुम्ही चहा घेणार ना? हो. विशाखा, खूप बरं झालं तू आलीस. ये ना आते. दुर्वा, तिला भेट. विशाखा माझी मैत्रीण. आम्ही शाळेत एकत्र शिकवायचो. हॅलो, मी दुर्वा देवाशिष कामत. हॅलो. म्हणजे तुझ्याबद्दल मी जे काही ऐकलं ते अगदी खरं आहे. तर अगं खूप गोड आहेस तू. काय चाललंय? आम्ही ना USA ला जाणार आहोत, त्याची तयारी करतोय. चल आज जाऊन गप्पा मारू. तू चहा घेणार आहेस ना? अरे यार, इतक्या दिवसानंतर तुझ्या हातचा चहा व्हायलाच हवा. स्पेशल चहा. चल चल. ये ना, ये बस. अगं उभी काय ये? काय गोड मूर्ती आहे ग. सुंदरच. कोणी गिफ्ट दिली? कोणी? आदित्याने. अगं मग ती अशी बाहेर का ठेवलीस? म्हणजे देवाशिषना माहिती आहे का ती मूर्ती? त्यांनीच ठेवली होती बाहेर. आणि काय म्हणाले माहितीये? काय? प्रेम करतेस ना, मग हिम्मत ठेव. खरंच? कमालच आहे ग ते. बरं तू सांग, काय ठरवलंस तू? तेच बोलायचंय तुझ्याशी. मला विचारशील तर आदित्यकडे तू परत जा. अगं हो, पण इतका मोठा निर्णय असा म्हणजे योग्य वाटेल ना असा विचार करायला? म्हणजे काय बोलतेस तू? विशाखा, मी तुला सगळं सविस्तरच सांगते. एक दिवस हे अचानक सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आले. अगं आदित्यसाठी सुद्धा आणलं होतं. काय आणलं होतं माहितीये? श्रीकृष्णाची मूर्ती. तिथूनच हे सगळं सुरू झालं. आदित्यला असा गैरसमज झाला की ते मी त्याच्यासाठी आणलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं, मला आणि आदित्य दोघांनाही. तुला सांगितलं ना मी, ते खूप आपुलकीने बोलले अगं माझ्याशी. मला म्हणाले की मीरा, तू ना खूप सहन केलंस माझ्यासाठी, पण आता नाही, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. तू नको काळजी कर, तू अगदी स्वतंत्र आहेस, मी सगळं नीट करेन, तू नको काळजी. मग मी कोणत्या परिस्थितीत त्यांच्याशी लग्न केलं याची जाणीव आहे त्यांना. मी सुखी असणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे का त्यांच्यासाठी. माझ्यावर इतकं प्रेम करूनही, म्हणूनच ते त्याग करतायत माझ्यासाठी. त्यांच्या दृष्टीने मी आणि आदित्य एकत्र येणं जास्त महत्वाचं आहे. ते तुझ्यासाठी तुझा मार्ग इतका मोकळा करून देत आहेत. अगं मग जा ना आदित्यकडे. खरंच माझा मार्ग मोकळा करून देत आहेत ते. मला म्हणाले की तू दुर्वाची काळजी करू नकोस, मी आणि दुर्वा परदेशी निघून जाऊ, सगळं छान होईल. तू बघितलं ना, तो माणूस आला होता आता. अगं विशाखा, ते स्वप्नात आले होते माझ्या. स्वप्नातही तेच म्हणतात की तू निघून जा आदित्यकडे. असं कोणी कसं करू शकतं? सगळं कसं करू शकले ते? खरंच हिम्मत आहे ग. ग्रेट आहे हा माणूस. म्हणजे सगळं माहित असताना माझ्याबद्दल हे सगळं, या सगळ्या सकट मला स्वीकारतायत. म्हणजे मीरा, असं काय चाललंय? मी आल्यापासून बघते तू फक्त देवाशिष बद्दलच बोलतेस. तू काय निर्णय घेतलायस नक्की? आदित्य की देवाशिष? मीरा, तुझं ना तेव्हाच चुकलं होतं.
तू तेव्हाच मधुराच्या 2 कानफटात वाजवायला हवं त्यासाठी म्हणायला हवं होतंस की हे बघ मधुरा, माझं आणि आदित्यचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, तू मध्ये यायचं नाहीस. पण तू निघून गेलीस आणि अचानक या माणसाशी लग्न केलेस आणि उभी राहिली आमच्या समोर. का आम्ही काय करणार होतो? आणि आज तोच माणूस सगळं नीट करायला बघतोय तर तू त्याचाच विचार करतेयस. तुला कळतंय का? काका मी नकळत बोलून गेले सगळं. मला असं म्हणजे मीरा बास, खरंच बास. तू त्यावेळी चुकली होतीस हे मान्य आहे ना तुला? मग ती चूक सुधारायची संधी मिळते तुला आता, हे कळतंय ना? कळतंय मला. मग बास मीरा, हे बघ अशी चूक सुधारायची संधी पुन्हा पुन्हा प्रत्येकाला मिळत नाही. आणि प्लीज यापुढे तू कोणताही घोळ घालणार नाहीयेस. हं? कळतंय ना? मीरा, काय करतेस तू? चहा करते त्यांच्यासाठी. हो, ते दिसतच आहे मला. गॅस ऑनच केला नाही का मी? उकडून तू चालला होता. काय लक्ष कुठे आहे तुझं? काय चाललंय? काय चाललंय माझं मलाच कळत नाही. अरे कशातच लक्ष लागत नाहीये. मीरा, आपण खूप लकी आहोत की आपल्याला पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळतीये. हे स्वप्न पाहिलं होतं ना आपण. अरे तू अशी कन्फ्युज का होतीयस? हे बघ, तुला निर्णय घ्यावाच लागेल. आदित्य, बघ मला थोडासा वेळ हवाय. म्हणजे नेमका काय निर्णय घेऊ तेच कळत नाही. अरे मला कळत नाहीये म्हणजे? कळत नाहीये म्हणजे काय? मीरा, इतकं सगळं स्पष्ट आहे ना, मग तुला वेळ कशाला हवाय निर्णय घ्यायला? ते कळत नाहीये मला. हे बघ, मी बोलते की मला वेळ हवाय, पण मी काय विचार करते, माझ्या मनात काय चालू आहे, नेमका कशासाठी वेळ हवाय तेच कळत नाहीये मला. आदित्य, बघ थोडं समजून घे मला. आतापर्यंत तेच करत आलं, पण आता यापुढे नाही. काल रात्री सुद्धा मी तुझी खूप वाट पाहिली, नाही आलीस तू. मीरा, अगं इतकं विचार करण्यासारखं खरंच काही नाहीये. हो, कळतंय मला, पण हे बघ तू ना जरा शांत हो आणि मला पण शांतपणे विचार करायला थोडा वेळ दे ना प्लीज. ठीक आहे, तुला हवा तितका वेळ घे, पण इतकाही वेळ घेऊ नकोस की वेळ हातची निघून जाईल. तुझं ठरलं की कळव मला. मीरा, आय लव्ह यू. माझं अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. मी वाट पाहत आहे. हा घ्या तुमचा आवडता स्पेशल चहा. थँक्यू. थँक्स टू यू. तू आज इथे आलीस, मला खूप बरं वाटलं विशाखा. मला इतकी गरज होती ना तुला भेटायची, तुझ्याशी बोलायची. थँक्स. त्यात काय एवढं?
तू पण ना. मीरा, आज चहा कोणी दुसऱ्याने बनवलाय का? नाही, मीच केला आता. हो, नेहमीसारखी टेस्ट नाहीये. का ग, साखर कमी झालीये का? नाही मग चहा पावडर? नाही, मला वाटतं ना दूध कमी पडलं असेल. मगाशी तरी उकळलं नाहीये का नीट? माहिती नाही. चहा बिघडला हे मात्र खरं. बहुतेक मला माहिती आहे याचं कारण. काय? मीरा, तुझं मन स्थिर नाहीये म्हणून बिघडलाय चहा. मीरा, काय चाललंय तुझं? तू नक्की कशाचा विचार करतेस? मला नाही सुचत आहे काही विशाखा. नाही सुचत आहे असं काय याच्यामध्ये? बस सगळं स्पष्ट आहे. तू फक्त निर्णय घ्यायची कुठे आहे? मग खरंच अगं सगळं स्पष्ट आहे, पण निर्णय कोणाच्या बाजूने घेऊ तेच कळत नाहीये मला. तुला कळत नाहीये कारण की तू जास्तीचा विचार करतेस. जास्तीचा विचार नाही करत मी. पण काय मीरा? ते असं सारखं पण करून ना दुसऱ्यांचा विचार करत स्वतःच्या आयुष्यात कायम कॉम्प्रोमाइज करत आलीस तू. आणि आता स्वतःच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट करण्याची संधी मिळते तर तू मागे का फिरतीयस? मी मागे फिरत नाहीये विशाखा. मी कसं सांगू तुला? बरं, मला सांग, तुझी शाळा देवाशिष्टी बंद केली होती ना? नाही, असं का वाटतंय तुला? मीरा, प्लीज माझ्याशी खोटं बोलू नकोस. मला माहितीये तू कायम दुसऱ्यांच्या मनाचा विचार करत आलीयस. आता तुला हवंय तसं कर ना. हे बघ, तू त्यांचा विचार करू नकोस. तू तुझ्या मनाचा विचार कर. या खूप सोचलंयस तू यापूर्वी, हे लक्षात ठेव. माझं ऐक, तू आदित्यकडे परत जा. गुड. छानपैकी हसून दाखव मला. हे काय असं कसं नुसतं हसून नको दाखवस. हे बघ, तू आदित्यकडे परत जाशील तेव्हा सगळं पूर्वीसारखं छान होणार आहे. पूर्वीसारखं छान हसून दाखव. आता बघ, सगळं मस्त होणार आहे. काय दुर्वा, घरी टीचर आलेत का होमवर्क करून घ्यायला? मज्जा आहे तुझी. होमवर्क नाही काही. मी आहे ना या काकांना फॉर्म वरती सह्या करून देते. कसला फॉर्म? मॅडम, मी दुर्वाचं विजाचं काम करतो. अच्छा, विजा म्हणजे? आम्ही आहे ना फॉरेनला जाणार आहोत, USA ला. हो, वाव. आय मीन, कोण कोण जात आहे? मी, मीरा आणि बाबा. नाही, मीरा मॅडम नाही, तू आणि देवाशीष सर. मीरा नाही. मला 2च फॉर्म सांगितलेत. पण मीरा का नाही येणार आहे? ते आता मी कसं सांगणार? नाही, तुम्ही नीट चेक करा ना. ताईचाही फॉर्म सांगितला असेल. मॅडम, मला सरांनी 2च फॉर्म सांगितलेत. नाही, हे कसं शक्य आहे? काहीतरी घोळ होत असेल तुमचा. मला जे सांगितलं तेच करतोय मी मॅडम.